नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. कशा आहात? मस्तच असताल अशी आशा करते. आम्ही मस्त आहोत. स्वामींच्या कृपेने, स्वामींच्या आशीर्वादाने आम्ही सगळे मस्त आहोत. तुम्ही बी मस्त असताल अशी आशा करते. सगळ्यांना तुम्हाला शुभ सकाळ. सर्व थंडी चालू झालेली आहे. तुमच्या तिथं आहे का थंडी? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर इथं तर भरपूर अशी थंडी आहे. खूप थंडी, म्हणजे बाहेर तर नकोच वाटतं निघायला, पण आतमध्ये सकट फरशीवर पाय टाकायचं म्हटलं तरी भीती वाटायला लागली. इतकी थंडी आहे. भरपूर असा पाऊस झाला आहे आणि पाऊस झाल्यानंतर जे थोडी थोडी थंडी चालू होती ते एकदमच थंडी चालू झाली. त्यामुळे जास्त अशी थंडी वाजते. तुमच्याकडे आहे का थंडी? नक्की सांगा. आणि असं म्हटलं, जुन्या बायका असं म्हणतात की पुसाच्या महिन्यात जास्त थंडी असते, पण इथं पुसाचा महिना लागायच्या आधी भरपूर थंडी आहे. म्हणजे डिसेंबर महिना बी नाही लागला, पुसाचा महिना बी नाही लागला, मार्गशीर्ष महिना बी नाही लागला, तोपर्यंतच इतकी थंडी आहे. मुलं गेल्या क्लासला, बाकीचं काम आपलं बाकी आहे. माझ्या रुद्राला जास्त थंडी वाजते, कारण तो जास्त लवकर जातो, सगळ्यांच्या अगोदर लवकरच जातो. त्यामुळे तो जाताना चिडचिड करतो. आणि रग फाटली होती, म्हटलं हे शिवता शिवता तुमच्याबरोबर थोडासा ब्लॉग करावा. तर हे आहे आपली कैची, सुई, दोरा सोडायचा नाही. फाटल्याला शिवायचं, फाटल्याला जोडायचं, पण जोडल्याला फाडायचं नाही. हे आपला धर्म. आलं लक्षात? आपले संस्कार. चला, मी कशा आधारे बोलले ते तुम्हाला समजलं असेल. तर मी देवपूजल्यानंतर माझ्या दिव्यात असं फूल निघतं, म्हणून मी आज व्हिडिओ बनवला आहे. तर दररोज होतं, महिन्यातून 8-10 दिवस असे जातात माझे की फूल निघत नाही. नाहीतर माझ्या दररोज डेली दिव्यामध्ये फूल येतं. आणि मी माझ्या मनाला एवढं समजते की खरंच ज्यावेळेस फूल येतं त्यावेळेस असं समजून जाते की माझी सेवा, माझी पुण्य कामी येते. मी करते देवाची मनाभावाने पूजा, सेवा, ते माझी फळाला लागते असं मला वाटतं. ज्यावेळेस मला हे संकेत भेटतो, असं म्हणतात फुल दिव्यात आलं म्हणजे काहीतरी संकेत येतो, पण मी त्यावेळेस ते संकेत बघून खूप खुश होते. काही आज माझ्यात एक उमेद भासते की काही ना काही माझ्या बाबतीत, आमच्या बाबतीत खूप चांगलं होणार आहे. आणि हो संकेत मला देवाने दिला आहे. तर तुम्हाला मी खरंच सांगते, खोटं बोलत नाही. जास्वंदीच्या फुलाचा आकार येतो किंवा चाफ्याच्या फुलाचा आकार येतो. तर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते, त्याच्यामध्ये बघा. खरंच मनापासून सांगते, कसं आहे, बरोबर आहे. श्री स्वामी.